भाग्य उदयाचा ठसा झालो संत तू कैसा संत चिरण पावलो. आज या संतांच्या प्रगट दिनाच्या महोत्सवाने किंवा या प्रगट दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर आपल्याला त्या कार्यक्रमाचा आस्वाद जर घेता येत असेल तर कुठंतरी आपलं मागच्या जन्मातलं पुण्य आहे. या जन्मातलं कुठंतरी मागच्या जन्मातलं आहे. जे काही प्रारब्धाचे भोग आपल्या जीवनामध्ये घडत असतील ते कुठंतरी मागच्या जन्मातले. या जन्मातले दादा मगाशीच आपला विषय झाला. या जन्मात नाही, या जन्मात आपल्याला कमावायचं आहे आणि कुठंतरी हे या जन्मातलं कमावलेलं पुढं कामी येईल. हा नाही तर तुम्ही म्हणाल महाराज या जन्मातलं कमावलं मग कुठं ते पुढल्या जन्मी बघू. पण मागच्या जन्मात केलेले कर्म काय म्हणतात त्याला, जे जे कर्म झाले ते ते तेची उपजले मेले ऐसे किती. विठाला विठाला आज आपलं भाग्य आहे हा प्रगट दिन महोत्सव आणि त्या प्रगट दिन महोत्सवाचा हा दुसरा दिवस. त्यानिमित्ताने सुंदर अशी भागवत कथा या ठिकाणी कथावाचक कल्पनाताई पडोळे यांच्या अमृततुल्यवाणीतून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात आणि त्या अनुषंगाने कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा त्या कार्यक्रमाला मध्ये सुंदर असं आयोजित केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने आमची सर्व महाराज मंडळी, आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्त पारायण सागर महाराज यांच्या गायनाचा भाग जर पाहिला तर मंत्रमुग्ध होऊन जातो मनुष्य. आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये किंवा ज्यांच्या बोटाला बोट धरून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि या व्यासपीठावर उभं राहिलो असे आमचे सतीच दादा आणि आमचे दिवाकर महाराज असतील आणि मुख्यतः ज्यांचा योग पंढरपुरामध्ये घडला असे आमचे दिवाकर महाराजांनी सुभाष काकांचा योग घडवून आणला आणि त्या ठिकाणी तो योग पंढरपुरामध्ये घडून आला. म्हणून तुमच्या या पुण्यनगरीमध्ये येण्याचं सौभाग्य मला लाभलं. विठाला विठाला कल्पेश महाराज त्या ठिकाणी मृदंगा करता आहे आणि साऊंड तर सांगताच येणार नाही. साऊंड गोड आहे महाराज. हा अकोलखेडचा आहे का, अकोल्याचा आहे का, जळगाव जळक्याच आहे का, आमच्या जळक्याचा. विठाला विठाला ह्या भागात जर गेलं रामासौ टाकरखेडा शंभू इकडे आशेगाव पूर्णा वलगाव किंवा परतवाडा या साईडनं गेलं का लोकांना जर सांगितलं जळक्याचा होय जळक मग हेच का, मग कोणाला सांगावं लागते जळका खंडोबाचं नाही. माझं जळका खंडोबा आहे ना. विठाला विठाला सांगावं लागतं. चांदूर रेल्वे भागात गेलं तर जळका म्हटलं का ते म्हणतात हेच जळका का जगतापचं. म्हणजे कुठेतरी जळके अनेक आहे पण हे हिरापूर जळका या ठिकाणी मला वाटतं सरोदे महाराजांचं गाव आहे. त्या ठिकाणचं सुंदर असं साऊंड आहे आणि ही मंडप डेकोरेशन अकोल्याचं आहे. खरंच खूप मंडपही सुंदर आहे आणि त्या ठिकाणी साऊंड सर्व्हिसही सुंदर आहे. महाराज मंडळी सुद्धा सुंदर आहे. तुम्ही बसणारे सगळे सुंदर आहे. हार्मोनियमवाले बाबा सुद्धा सुंदर आहे. फक्त महाराजच ज्यांच्या ज्यांच्या लक्षात येत असेल त्यांनी घ्या. ज्यांच्या लक्षात येतच नसेल त्यांनी काल्याच्या दिवशी कोणालाच न विचारता पहिल्या पंक्तीत जेवायला. विठाला विठाला मंडळी
केली. एका अनुषंगाने कृतज्ञता आणि एका अनुषंगाने कृतज्ञ. एक न आहे आणि एक नि आहे. ने याचा अर्थ केलेले उपकार जाणणारा आणि न याचा अर्थ केलेले उपकार न जाणणारा. विठाला विठाला मी कळण्याकरता तुम्हाला दोन उदाहरणं देतो, जे कळण तुम्हाला ते घ्यायचं आणि घरी नेऊन त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी कृतज्ञता एका अनुषंगाने तुम्हाला सांगतो. एक साप 15 दिवसापासून एका टोपलीत बंद आहे. एक साप 15 दिवसापासून एका टोपलीत बंद आहे आणि तो टोपलीत बंद असताना अचानक त्याच्या समोर एक उंदराचं पिलू फिरायला लागलं आणि फिरत असताना ते उंदराचं पिलू त्या सापाने पाहिलं आणि सापाने पाहिल्यानंतर साप उंदराला म्हणायला लागला, ओ उंदीर दादा. सापाचं आणि उंदराचं कधी जमत नाही, पण उंदराला वाटलं आपल्याला काय म्हटलं दादा. आणि दादा म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे दादा म्हटल्यानंतर काय आफत येते, ज्याला माहित असेल त्यालाच. त्या ठिकाणी उंदराला दादा म्हटल्यानंतर उंदीर दादा त्या ठिकाणी गेला आणि सापाला म्हणायला लागला, काय झालं दादा. साप म्हणायला लागला, काय नाही रे बाबा, 15-20 दिवस झाले या टोपलीमध्ये बंद आहे. मला इथे त्रास होतोय. फक्त या टोपलीच्या बाहेर काढण्याकरता निघण्याकरता एखादं छिद्र पाड. उंदीर दादा म्हणले काही हरकत नाही. उंदीर दादानं लगेच छोटस छिद्र त्या टोपलीला पाडलं आणि त्या पाडलेल्या छिद्रामधून साप बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर आता त्या ठिकाणी उंदराने सापावरती काय केले, उपकार केले ना. कृतज्ञता त्या ठिकाणी केली, उपकार केले. मग केलेले उपकार सापाने जाणले नाही. लगेच 15 दिवसाचा उपाशी असणारा साप एका क्षणात ज्या उंदराने मदत केली त्या उंदराचा नाश्त्यावरच त्या ठिकाणी पराभव. त्या ठिकाणी नाश्त्याचा एक पाहुणचार म्हणून त्या ठिकाणी उंदराला सापाने गिळलं. विठाला विठाला